नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण NMMS परीक्षेमधला इतिहास समाजशास्त्र जे 35 मार्काला असतात त्यापैकी 15 मार्क हे जे आहेत ते इतिहास या विषयाला येतात, ज्याच्यामध्ये काही प्रश्न म्हणजे टोटल 15 प्रश्नांपैकी 12 प्रश्न हे 8वीच्या इतिहासात, तर 3 प्रश्न हे तुमचे 7वीच्या इतिहासातले विचारले जातात. तर त्या इतिहासातला जो पहिलाच घटक आहे इतिहासाची साधने, पहा घटक पहिला इतिहासाची साधने हा घटक घेणार आहोत. आणि या घटकाला आत्तापर्यंत 2015-16च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या, तिथपासून अगदी 2023-24च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या, तर त्याच्यामध्ये एकूण 3 प्रश्न विचारले गेलेत आणि ते एकदम सोपे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, तर या धड्याची थोडीशी माहिती आणि त्या धड्यावरती आलेले प्रश्न हे दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, जर व्हिडिओवरती नवीन आलेले असाल आज तुम्ही, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. इतिहासाची साधने. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे याच्या आधीचं बघितलं जर आपण, तर गेल्या वर्षी तुम्ही मध्ययुगीन इतिहास बघितला आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला आहे. आणि त्याच्या आधी प्राचीन इतिहाससुद्धा पाहिलेला आहे, जसं अश्मयुग वगैरे आपण बघितलेला आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला जो अभ्यास करायचा आहे, यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. आता आधुनिक भारत, बरोबर आहे, तर आधुनिक भारताचा इतिहास आपल्याला यावर्षी पाहायचा आहे. तर त्याच्या आधी त्याच्याशी जी काही साधनं आहेत, तर त्या साधनांचा सुद्धा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक या 3 प्रकारचे साधने आहेत. बघा, इतिहासाची जी साधनं आहेत ती साधनं कुठली आहेत, तर पहिलं तुम्हाला सांगितलं आहे भौतिक. ठीक आहे, दुसरं आहे लिखित, जी लिहिलेली तुम्हाला सापडतील, आणि तिसरं आहे मौखिक. ही साधनं आहेत इतिहासाची. ठीक आहे, तर ही साधनं माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. पुढं आपल्याला कोणती भौतिक कोणती लिखित अशी ही माहिती दिलेली आहे. ही झाली आपली परंपरागत म्हणूयात थोडा वेळाला साधनं. त्याच्यानंतर आणखीन आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित अजून 3 साधनं तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक श्राव्य आणि दृक श्राव्य अशी 3 साधनं आहेत. दृक म्हणजे काय, दिसणारे, ज्याच्यामध्ये आपण पेपर घेऊ शकतो, पुस्तकं, छायाचित्र वगैरे. आणि श्राव्य म्हणजे ऐकायला येणारे, जशी आपण क्रांतिकारकांची भाषणं बघतो, ठीक आहे, ऐकतो, तर ती ऐकायला येणारे, रेडिओच्या माध्यमातून वगैरे ऐकायला येणारी साधनं. आणि दृक श्राव्य दिसतात पण आणि ऐकायला पण येतात, अशी जशी एखाद्या भाषणाची क्लिप असेल बोलतानाची, तर ती साधनं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, तर ही साधनं ह्यात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणारे. त्याच्यानंतर पुढं बघा भौतिक साधनं. आता काय केलं आहे, या प्रत्येक मुद्द्याला थोडंसं डिस्क्राईब केलं आहे, विश्लेषण दिलेलं आहे. भौतिक साधनं. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, बघा वेगवेगळ्या वस्तू, त्या काळात वापरल्या गेलेल्या वस्तू, त्याचबरोबर वास्तू, वेगवेगळ्या इमारती. ठीक आहे, वास्तू म्हणजे काय, इमारती. त्याच्यानंतर नाणी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरले गेले समजा नाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुतळे, वेगवेगळे बांधले गेलेले त्या काळातले पुतळे आणि पदके यांचा समावेश आपल्याला कशात दिसतो, तर भौतिक साधनांमध्ये या गोष्टींचा समावेश आपल्याला दिसतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूयात आता इमारत आणि वास्तू. ठीक आहे, त्याच्यात आपण काय बघितलं होतं, जी साधनं बघितली त्याच्यामध्ये आपण वास्तू ही कन्सेप्ट पाहिली. ठीक आहे, तर आता ह्याच वास्तू आणि ह्याचा आपल्या आधुनिक साधनांमधला रोल काय. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपियन, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. पहा, आधुनिक भारत जो आहे, आधुनिक भारताचा जर इतिहास बघितला तर त्याच्यावरती जास्तीत जास्त पगडा जो आहे ना, तो ब्रिटिश सत्तेचा दिसतो. ठीक आहे, म्हणजे ब्रिटिशांचा काळ याच्यामध्ये जास्त आहे. त्याचबरोबर आपले भारतीय जे संस्थानिक होती, बरोबर आहे, म्हणजे भारतात कितीतरी संस्थानं होती, ज्या संस्थानांचं नंतर वल्लभभाई पटेल यांनी विलिनीकरण केलं वगैरे वगैरे आपण ऐकणार आहोत, पुढे पाहणार आहोत. तर यांचा जास्त बोलबाला या काळात होता. म्हणजे आधी तर संस्थानच होती आणि त्या संस्थानांवरती ओव्हरकम करण्याचं काम, इथं येऊन त्याच्यावर प्रभुत्व गाजवण्याचं काम ब्रिटिशांनी केलं होतं. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या. म्हणजे त्या काळात ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी रस्ते बांधले त्यांच्या सोयीसाठी, इमारती बांधल्या.
ठीक आहे. त्याचबरोबर पूल बांधले वेगवेगळे, आजसुद्धा काही पूल आहेत इंग्रज काळात बांधलेले, ठीक आहे. त्याचबरोबर पानपोया, कारंजे अशा भरपूर वास्तू त्यांना काय केल्या या काळात बांधल्या, म्हणजे संस्थानिकांनीही बांधल्या आणि त्यांनाही बांधल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांची राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. बघा आता ह्याच्यात प्रशासकीय इमारतीच्या कचेऱ्या म्हणजे वेगवेगळे ऑफिसेस ज्याला आपण म्हणतो, नंतर नेत्यांची किंवा क्रांतिकारकांची निवासस्थानं ही सुद्धा त्याच्यात आली, ठीक आहे. संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, त्याचबरोबर तुरुंग, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला वास्तूंमध्ये पाहायला मिळतील. आता या वस्तूंपैकी अनेक इमारती आजसुद्धा सुस्थितीत पाहायला मिळतात, जशाच तशा आहेत, काहीही झालेलं नाही. म्हणजे त्या काळातलं बांधकाम जे होतं ती उच्च प्रतीचं होतं हे आपल्याला त्याच्यातून कळतं. अजूनही पडलेल्या नाहीत, अजून जशाच तशा असलेल्या दिसतात. काही वास्तू राष्ट्रीय स्मारके म्हणून सुद्धा घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारली गेलेली आहेत. म्हणजे काही वास्तू जिथं राहिले त्याला स्मारक म्हणूनच घोषित केलं, ठीक आहे. जसं तुम्ही बघू शकताय पुण्याचा जो शनिवारवाडा आहे तो आता एक स्मारक म्हणून उभा आहे, आपण तिथं पाहायला जातो काय काय घडलं पाहू तिथं, ठीक आहे. तर काही इमारती संग्रहालय म्हणून घोषित करण्यात आली, जसं सेल्युलर जेल अंदमानीतलं, ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काय झाली होती, काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, तर हे आज काय आहे, एक संग्रहालय म्हणून काय आहे तिथं उभं आहे, ठीक आहे. या वास्तूंना भेटी दिल्यावर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूंच्या स्वरूपात त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. आपण भेट दिल्यानंतर कळतो की अरे बापरे इथला इतिहास असा होता, हे अशामुळं या कारणामुळं घडलेलं आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. स्थापत्यशास्त्र, तिथलं इंजिनिअरिंग कसं होतं, किती छान बांधलं गेलेलं आहे, किंवा घुमट वगैरे आपण बघतो त्या काळात ह्या वस्तू, आज आपल्याकडे इंजिनिअरिंग एवढं प्रोग्रेस आहे म्हणून ठीक आहे, पण त्या काळात कसं बांधलं गेलं तो रिचनेस, ती संपन्नता आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर त्यावेळेस हे करता येत होतं म्हणजे पैसा होता, आर्थिक संपन्नता चांगली होती हे लक्षात येतं. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला माहिती मिळते. जर तुम्ही अंदमान या ठिकाणी जर भेट दिली तर लक्षात येतं की कसलं ते जेल होतं, काय तिथं अगदी सूर्यकिरणे येणं सुद्धा महाग होतं. अशा ठिकाणच्या म्हणजे अशा ठिकाणी त्यांना राहून आपलं क्रांतिकार्य चालू ठेवलं, हे गोष्टीची आपल्याला किंवा त्यांच्या क्रांतिकार्याची काय होते जाणीव होते. त्याचबरोबर मुंबईतलं मणिभवन जर बघितलं किंवा वर्धा येथलं जर सेवाग्राम आश्रम बघितलं तर तुम्हाला गांधीजींच्या गांधीयुगांविषयी, गांधीयुगाचा जो इतिहास होता त्या इतिहासाची सुद्धा काय होते माहिती मिळते, ठीक आहे. कारण तिथं वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतात आपल्याला तिथं. आता बघा एक प्रश्न आपल्याला याच्यावरती आलेला आहे, प्रश्न कधी आला बघा 2021-22ला आलेला आहे, प्रश्न क्रमांक 36, म्हणजे सुरुवातच झाली होती इतिहासाची यापासून. प्रश्न असा होता की मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. आता बघा हा तुमच्या जशाच तसा पुस्तकातला प्रश्न आहे. मणिभवन किंवा म्हटले वर्धा येथील सेवाग्राम, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला कोणाची माहिती मिळते, महात्मा गांधीजी यांचीच माहिती मिळते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तुमचा 4 हा तुमचा काय होता, उत्तराचा पर्याय होता, ठीक आहे. म्हणजे कोणत्या व्यक्तीविषयी माहिती मिळते, तर महात्मा गांधीजी यांच्याविषयी माहिती मिळते. हा प्रश्न तुम्हाला 21-22ला आलेला आहे, ठीक आहे. चला बोलूयात पुढं. आता माहीत आहे का तुम्हाला अशा सदराखाली काही तुम्हाला अशा चौकटीमध्ये काही ओळी दिलेल्या असतील, त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्यासुद्धा वाचा, ठीक आहे. त्याच्यातून सुद्धा प्रश्न आलेले आहेत. वस्तू संग्रहालय आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. त्या सगळ्या गोष्टी जपून ठेवलेल्या असतात, पुढच्या पिढीला त्याची माहिती व्हावी हा एकमेव उद्देश. पुण्यातील आगाखान पॅलेस येथे गांधी स्मारक संग्रहालयात आपणास गांधींच्या वापरातील अनेक वस्तू किंवा कागदपत्रे पाहायला मिळतील, जशी की तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं गेल्यानंतर पाहायला मिळतात. त्यामुळे वस्तू संग्रहालयाला भेटी दिल्यानंतर तिथं काय काय पाहिलं ह्याच्या नोंदी घ्यायला विसरू नका. त्याचबरोबर आता पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा, पारतंत्र्याचा किंवा त्याच्या आधीचा, मध्ययुगीन वगैरे. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ. ह्या दोन्ही काळात जर बघितलं तर
ज्या प्रभावशाली व्यक्ती होत्या त्यांची स्मारक पुतळे बांधले होते आणि त्या पुतळ्यांनाच पुन्हा आता काय स्मारकांचं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे एखादा पुतळा बांधला की त्याच्या बाजूला काय करतात, मग छानसं गार्डन करतात आणि त्याला असं स्वरूप देतात की जेणेकरून तिथं आले व्यक्ती त्या पाट्या वाचतील, त्याच्यातून काहीतरी प्रेरणा घेतील. हा एकमेव उद्देश. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपल्याला त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. आता बघा, जसं की आपल्याला माहिती मिळते की आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणामध्ये कोणी मदत केली, ओके, त्या राजांविषयी माहिती मिळते. म्हणजे त्या पाट्या ज्या लिहिलेल्या असतात, शिलालेख जे लिहिलेले असतात ते जर आपण वाचले तर आपल्याला प्रचंड माहिती त्याच्यातून मिळून जाते. त्याचबरोबर राज्यकर्ते कसे होते, उदारमतवादी होते, त्याच्यावरून आपल्याला काय कळलं की हां, राज्यकर्ते उदारमतवादी होते, हे आपल्या लक्षात येतं. पुतळ्यांच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचं पूर्ण नाव, जन्ममृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याच्यावर सगळा फ्लोज दिलेला असतो त्यांच्या आयुष्याचा, ठीक आहे. तर तो जीवनपट आपल्याला काही क्षणात त्या पाटीवरून आपल्याला समजतो. थोडक्यात महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. जसं तुम्ही बघू शकताय की 1857च्या उठावाच्या काळात झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, नानासाहेब पेशवे असतील किंवा जे बहादूर शाह जफर असतील, या सगळ्यांचं कार्य दाखवणारा सुद्धा पुतळा तुम्हाला पाहायला मिळतो, ठीक आहे. म्हणजे त्या घटनेचं पण काय होतं तिथं वर्णन येतं. म्हणजे फक्त व्यक्तीच नाही तर घटनांची वर्णनं सांगणारी सुद्धा पुतळे आहेत. जसं आपण बघतो महात्मा गांधीच्या दांडी यात्रेचा पुतळा, ठीक आहे, तर तिथं फक्त गांधीजींचंच नाही तर बाजूचे बाकीचे जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा त्या ठिकाणी पुतळे पाहायला मिळतात. त्या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. विविध ठिकाणची हुतात्मा स्मारकं, उदाहरण तुम्हाला दिलं आहे की वेगवेगळ्या ठिकाणची जर हुतात्मा स्मारकं बघितली तर तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. आता हे झाले भौतिक साधनं, आत्तापर्यंत आपण जे बघितले. आता आपल्याला बघायची लिखित साधनं, म्हणजे जी लिहिली गेलेली आहेत आणि त्याला आपण प्रमाण म्हणून आपण त्याच्यावर अभ्यास करत आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनामध्ये विविध बाबींचा समावेश होतो. जसं पत्रव्यवहार, वेगवेगळ्या राज्यांनी एकमेकांशी केलेला पत्रव्यवहार असेल, परदेशी व्यक्तीच्या नोंदी, एखादा परदेशी व्यक्ती आपल्या भारतात येतो, तो इथं काय पाहिलं त्यानं ते लिहायचा आणि लिहून त्याच्या देशामध्ये गेला, मग ती जी हे आहेत नोंदी आहेत त्या नोंदी सापडल्या, त्याच्यावरून भारताची संपन्नता आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर वृत्तपत्र, मग ज्या भारताच्या काळात, मग पारतंत्र्याच्या काळात असो किंवा स्वातंत्र्याच्या काळात असो, शक्यतो स्वातंत्र्याच्या नंतरच वृत्तपत्रांचा काय झाला वापर आपण पाहतोय, ठीक आहे. तर या काळात किंवा आधी पण होती, परंतु आपल्याला माहीत असणारी केसरी, मराठा, बहिष्कृत भारत ही जी आहेत ही सगळी म्हणजे कुठले पारतंत्र्यातलीच पण चळवळीच्या काळातली वृत्तपत्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चरित्र, वेगवेगळी चरित्र एखाद्या व्यक्तींविषयी लिहिलेली, ठीक आहे. नियतकालिकं, फॅक्टरी रेकॉर्ड्स, एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करण्याचं जे त्या लोकांचं जे रेकॉर्ड आहे कोण कोण येतं त्याच्यावरून माहिती मिळते. त्याचबरोबर आत्मचरित्र असतं एखाद्याचं लिहिलेलं, ठीक आहे. त्याच्यानंतर पुस्तकं. तर ह्या सगळ्यांमधून आपल्याला काय होतं, लिखित साधनं इथे, ह्याच्यातून आपल्याला इतिहासाचा किंवा त्या आधुनिक भारताचा जो इतिहास आहे त्याची माहिती आपल्याला मिळते. आता त्याच्यातलं एक दिले तुम्हाला वृत्तपत्रे आणि नियतकालिके, ठीक आहे. तर वृत्तपत्रांमधून आपणास समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आता बघा की समजा एखादी घटना घडली तर त्या घटनेच्या आजूबाजूला किंवा त्याच घटनेच्या काळात कुठल्या कुठल्या घटना घडल्या, त्या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या वृत्तपत्र किंवा नियतकालिकाच्या माध्यमातून त्यांच्या त्यामुळे आपण त्याला जोड देता येतो किंवा त्यांच्यामध्ये हे काय रिलेशन आहे का हे सुद्धा आपल्याला पाहता येतं. त्याचबरोबर आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहितीसुद्धा मिळते. म्हणजे त्यावेळेचं राजकारण कसं होतं, समाजकारण कसं होतं, अर्थव्यवस्था कशी होती आणि संस्कृती कशी होती, या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत मिळतात किंवा यांचा एकमेकांबरोबर ताळमेळ कसा होता हे सुद्धा आपल्याला कळतं. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय,
ज्ञानप्रकाश, केसरी, दिनबंधू, अमृत बाजार पत्रिका ही सगळी काय आहेत बघा, लक्षात घ्या, यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वाची साधनं होती. लोकांना जागृत करण्याचं काम ह्या सगळ्या वृत्तपत्रांनी केलेलं आहे. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणं, त्यांचे भारतावरील परिणाम याविषयीचा अभ्यास करता येतो. केसरीमध्ये, मराठामध्ये असू द्या किंवा अमृत बाजार पत्रिका असू द्या, दिनबंधू असू द्या, याच्यामध्ये त्या क्रांतिकारकांनी त्यावेळेस इंग्रजांनी घेतलेले निर्णय कसे भारताच्या दृष्टीने म्हणजे वाईट आहेत हे पटवून देण्याचं काम केलं. मग आपल्याला पण कळतं की याच्यात काय चुकीचं होतं, इंग्रजांनी लढा का दिला, ठीक आहे, त्यांना आपल्या प्राणाची आहुती का दिली, हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. त्याचबरोबर ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाचे साधन म्हणून सुद्धा काम करत होते. म्हणजे समाजाला प्रबोधन देण्याचं काम सुद्धा काय करत होती, ही वृत्तपत्र करत होती. कारण समाज एका विशिष्ट चालीरीतीमध्ये, रूढी परंपरामध्ये गुंतलेला होता. तो समाज जर त्यातून बाहेर काढायचा असेल तर प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. आणि प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र हे त्या काळातलं सर्वात सुंदर माध्यम होतं. त्यावेळेस काही मोबाईल वगैरे नव्हते, त्याच्यामुळं त्या माध्यमातून ते शक्य नव्हतं. पण वृत्तपत्र मात्र वाचली जात होती, ठीक आहे. आणि वाचली म्हणजे जायची कशी, एखादा व्यक्ती बसायचा आणि बाकीचे सगळे ऐकायचे. त्यामुळं प्रबोधनाला ते एक सगळ्यात उत्तम साधन त्या काळातलं होतं. त्याच्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला या मासिकातून लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे खूप प्रसिद्ध आहेत, ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं, समाज प्रबोधन करण्याचं काम या काळामध्ये केलं. यातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावरती भाष्य केलं होतं. मग सांस्कृतिक विषय असू द्या किंवा सामाजिक रूढी परंपरांवरती जे काही विषय असू द्या, याच्यावरती त्यांनी भाष्य केली होती. नावं लक्षात घ्या, विष्णूशास्त्री चिपळूणकराचं काय आहे, निबंधमाला. तर लोकहितवादी, ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख हे त्यांचं प्रॉपर नाव, आणि त्यांना लिहिलं प्रभाकर, आणि त्या प्रभाकर म्हणून त्यामधून काय लिहिली त्यांना, शतपत्र. ह्या ज्या नोंदी आहेत ह्या नोंदी लगे घेऊन म्हणजे लिहून घेत चला, कारण हे तुम्हाला याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. आता चला जाणून घेऊया, थोडीशी माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना लिहिलेली वृत्तपत्रे याच्याविषयी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. पाक्षिक म्हणजे काय बघा, जे 15 दिवसाला काय होतं, प्रकाशित होतं. म्हणजे दर 15 दिवसाला. साप्ताहिक म्हणले की 7 दिवसाला, आणि पाक्षिक म्हणलं की 15 दिवसाला, मासिक म्हणलं की महिन्याला, ठीक आहे, लक्षात. आणि दैनिक म्हणलं की दररोज, अशा पद्धतीनं. तर 1920ला त्यांना हे काय केलं तर जानेवारी महिन्यात म्हणजे सुरुवातीलाच सुरू केलं. परंतु त्यांना पुढील अभ्यासाकरता इंग्लंडला जावं लागलं. आता इंग्लंडला तर ते जाऊन म्हणजे हेच सुरू चालू शकत नव्हते, कारण तिकडे काय गरज आहे, गरज माझ्या भारतात आहे, म्हणून त्यांना सुरू केलं होतं. तर त्यांना पुढील अभ्यासाकरता इंग्लंडला जावं लागल्यामुळे हे पत्र आपल्या सहकार्याकडे सोपवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927मध्ये बहिष्कृत भारत हे काय केलं, वृत्तपत्र सुरू केलं. म्हणजे मूकनायक 1920ला ते काय करावं लागलं, बंद ठेवावं, पुन्हा कुणाकडे द्यावं लागलं, आपल्या सहकाऱ्यांकडं. आणि पुन्हा 27ला ज्यावेळेस ते माघारी आले, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना कुठलं सुरू केलं, बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र, ज्याचं तुम्ही पाहू शकताय पेज किती छान होतं बघा, सिंह, आणि तो काय आहे तर जाळ्यात अडकलेला आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कडा, लोखंडाच्या कडा आहेत, त्या कड्यामध्ये अडकलेला. म्हणजे त्याच्यातून किती काय काय दाखवायचं होतं याचा विचार आपण करू शकतो. सामान्य जनतेचे प्रबोधन व संघटन करण्यासाठी बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केलं. बघा कशासाठी, उद्देश काय आहे, हा उद्देश लक्षात घ्या मित्रांनो. उद्देश आहे सामान्य जनतेचं प्रबोधन आणि संघटन. म्हणूनच तो पुढं विचार निर्माण झाला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे विचाराचे ते आधीपासूनच होते, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे हा विचार त्यांना अगदी त्यांच्या लहानपणापासून, ज्यावेळेस त्यांना शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षणासाठी समाज काय करतो, अडवतोय, ह्या गोष्टीपासून त्यांना ते अगदी लक्षातच होतं की आपल्याला हे करायचं आहे, ठीक आहे. बहिष्कृत भारत या पत्रातून त्यांनी लिखाण केले. याशिवाय जनता, प्रबुद्ध भारत अशी आणखी 2 वृत्तपत्रसुद्धा चालवली. म्हणजे तुम्हाला असं येऊ शकतं, खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलं नाही. मग याच्यामध्ये मूकनायक येतं, बहिष्कृत भारत येतं, प्रबुद्ध भारत येतं, आणि एखादं दुसरं कुठलं तरी दुसऱ्याचं येतं. जसं आता आपण बघितलं लोकहितवादींचं जे काय प्रभाकर आहे ते प्रभाकर त्याच्यामध्ये येईल. आपल्याला त्याच्यातला वेगळा पर्याय काढता आला पाहिजे, कोणतं चालवलं नाही हे सांगता आलं पाहिजे, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात.
पुढं नकाशा व आराखडे. नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. नकाशावरून आपणास शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. म्हणजे कसा बदलत गेला, कसा भाग बदलत गेला. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया बघा हा एक विभाग आहे. या स्वतंत्र विभागाने भारताचे व भारताच्या विविध प्रांताचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. बघा इंग्रजांनी निर्माण केलेला एक विभाग आहे जो काय तयार करायचा, नकाशे वेगवेगळ्या भागाचे, ज्याचं नाव आहे सर्वे ऑफ इंडिया. महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. नकाशाप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे आहेत. जसं आग्रा हा जो आग्रा येथील जो ताजमहल आहे त्याचा जो परिसर आहे तो सुद्धा काय करतं, त्या काळातले वास्तुविशारद म्हणजे इंजिनियर आजचे, ठीक आहे, त्यांना त्याचा आराखडा तयार केलेला होता. तर हे आराखडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात ह्या सगळ्या गोष्टी. उदाहरणार्थ मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत, म्हणजे सुरुवातीचे आराखडे. आम्हाला किंवा ह्या बंदराला एवढी एवढी जागा होती, या बाजूला पश्चिमेला हे, उत्तरेला हे, अशा पद्धतीची माहिती असणारे जुने नकाशे त्यांच्याकडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाचं महत्त्व किंवा माहिती मिळू शकते. म्हणजे ही माहिती आपल्याकडं जुनी आहे म्हणून आपण त्या आधारावर आज पुढं जाऊ शकतो. आता तिसरा घटक बघतोय आपण, जी साधनं पहिल्यांदा बघितली ती भौतिक, दुसरी आपण लिखित बघितली आणि तिसरं बघतोय आता मौखिक. म्हणजे एका पिढीकडून, जसं ओव्या तुम्ही ऐकता, तुमच्या आजीनं जात्यावर ज्यावेळेस दळते त्यावेळेस ती म्हटलेली असते, नंतर ते आजीकडून तुमच्या आईकडे येतं, आता आईकडून तुमच्याकडे येतंय का नाही हे तुम्ही स्वतःला विचारू शकता. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये पोवाडे, लोककथा, वेगवेगळ्या लोककथा, आपण खूप कथा ऐकतो, गाजलेल्या कथा आहेत आपल्या. आणि तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राला तर खूप मोठा वारसा लाभलेला आहे या गोष्टींचा. प्रसंग वर्णने किंवा प्रवास वर्णने, प्रसंग वर्णने म्हणूयात आपण इथं, मुलाखती, त्याचबरोबर मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते, ज्याच्यातून स्फूर्ती मिळते, बरोबर. शूर मी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, अशा पद्धतीचे जे स्फूर्तिगीते आहेत ना, जे स्फुरण चढवतात आपल्याला की अरे करू शकताय तुम्ही. लोकगीतं, लावण्या वगैरे असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या मौखिक गोष्टी आहेत, मौखिक साधनं आहेत. म्हणजे एका पिढीनं दुसऱ्या पिढीला हे काय केलेली, लिहून दिली नाही तर ही मुखानं मुखोद्गत होत आलेली आहेत. आता ह्याच्यामधलं स्फूर्तिगीतं आणि पोवाडं दिलेली आहेत आपल्याला. तर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली, त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, बरोबर आहे. ही लिहिली त्यावेळेस गायली गेली, पण गायल्यानंतर जसं काही शिक्षण सुरू झालं ती लिहिली गेली आणि आजपर्यंत आपल्या पिढीपर्यंत आपल्याला ती येऊन पोचली. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा स्फूर्तिगीत आहे, ठीक आहे. शूर मी सरदार आम्हाला काय कोणाची भीती, ठीक आहे. अशी जी काय आहेत ही स्फूर्तिगीतं जी आपल्याला म्हणजे बसलेल्याला उभा करतील, उभारायला पळायला लावतील, अशी ही स्फूर्तिगीतं. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत, परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत आहेत, पाठ आहेत आजसुद्धा, ठीक आहे. कदम कदम बढाया खुशी के गीत गायचे, स्फूर्तिगीत आहेत त्या काळातली. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वतंत्रपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागची प्रेरणा याविषयी माहिती मिळते, बरोबर आहे. म्हणजे काय की 9वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे, कोरोमंडल फिशर्स. तर ती कविता जरी त्या फिशर संदर्भात असली तरी त्याच्या मागचा जो हेतू होता तो स्वातंत्र्यवीरांना जाग करणं हा होता. अशा खूप साऱ्या कविता, खूप सारी गाणी त्या काळामध्ये लिहिलेली होती, जी गीतं काय करत होती, स्फूर्ती देत होती, अगदी देशासाठी प्राण द्यायला सुद्धा. पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयीची माहिती मिळते. अण्णाभाऊ साठेंचे पोवाडे आपण ऐकले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांवरचे पोवाडे. त्याचबरोबर महात्मा फुलेंनी सुद्धा महाराजांवरती पोवाडे लिहिले होते, ठीक आहे. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर आधारित पोवाडे रचले गेले.
लोकांमध्ये प्रेरणा चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येतो. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7 वीरांनी असं केलं तर मग आपण एवढे आहोत, आपण का करू शकत नाही. त्याच्यावरून मग पुन्हा काय पोवाडा, आणि पोवाडा गायल्यानंतर प्रेरणा चढायची. बरोबर आहे. म्हणजे अगदी पुण्यासारख्या ठिकाणी ज्यावेळेस लोकमान्य टिळक असायचे त्यावेळेस काय व्हायचे, पोवाड्याचे कार्यक्रम व्हायचे. 57 उठावाचे पोवाडे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले पोवाडे असतील, आणि मग ते तरुणांना स्फुरण चढायचं आणि मग ते स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार व्हायचे. ठीक आहे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यासारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केली. पोवाड्यांचे विषय वेगवेगळे असायचे. जसं आता स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाज म्हणजे ज्याची स्थापना कोणी केलेली आहे, महात्मा फुले यांनी केलेली आहे. तर त्यांना सुद्धा पोवाड्याच्या माध्यमातून काय केलं तर त्यांना जागृती केली. शोषित वर्गाला म्हणजे ज्याच्यावर अन्याय होतो त्या वर्गाला जागा केली, किंवा तुम्ही काय फक्त याच्यासाठी नाही, तुम्ही हे वेगळे नाही, अशा पद्धतीनं काय केली, पोवाड्याची रचना केली आणि समाज जागृती, समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांना केलं. पुढं तुम्हाला आता हे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित काही साधनं आहेत, ज्याच्यामध्ये दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधने ही 3 प्रकारचे साधनं आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानावरती मिळतील. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण आणि चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. बघा, पहिलं आहे छायाचित्रण. छायाचित्रण म्हणजे बघता येते म्हणून दृकश्राव्य, नंतर ध्वनिमुद्रण जे ऐकता येते म्हणून श्राव्य, आणि चित्रपट ऐकता पण येतंय आणि तुम्हाला पाहता पण येते म्हणून दृकश्राव्य साधन. लक्षात आलं असेल दृक कुठली, श्राव्य कुठली आणि दृकश्राव्य कुठली इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स ज्याला आपण म्हणतो, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो. आजही आपण काही जुन्या फिती बघू शकतो. पहा, गांधीजींच्या ह्याच्या काळातल्या, दांडी यात्रेच्या काळातल्या, किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासुद्धा बघू शकतो. त्याचबरोबर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचेसुद्धा काही व्हिडिओ, त्यांची भाषणं आपल्याला पाहायला मिळतात. छायाचित्रे. आता छायाचित्रांचा रोल काय बघा. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपातली साधने आहेत, कारण ती फक्त पाहता येतात. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. आजही आपल्याला काही ज्या जुन्या गोष्टी आहेत त्यांची चित्र पाहायला मिळतात बघा. ठीक आहे. तर ती छायाचित्र झाली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते तसे घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. बरोबर आहे. आणि बघितल्याशिवाय त्यांना ते ड्रॉ केलेलं नसेल किंवा काढलेलं नसेल, म्हणजे ते होतं त्या काळात. जसं तुम्ही जुन्या आपल्या जर काही कोरीव कामं बघितली तर तिथं तुम्हाला बोटीची चित्र काढलेली दिसतात, म्हणजे त्या काळात बोट होती की. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपण जलपर्यटनसुद्धा त्या काळात करत होतो जर मध्ययुगाचा काळ बघितला तर. पण ह्या गोष्टी आपल्याला कशाच्या माध्यमातून कळाल्या, कारण कुठंतरी आपण बघितलं, कोरीव काम केलेलं आहे वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये, आणि तिथं कुठंतरी दिसतंय की तिथं नावेत बसून लोक चाललेत, मग ते वल्ले, म्हणजे याचा अर्थ त्या काळात ते होतं. असल्याशिवाय त्यांना ते ड्रॉ केलंय का, काढलंय का, कर्व केलंय का, नाही. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसे प्रसंग जसे होते तसे घडले याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडत गेल्या याची चित्रे उपलब्ध आहेत. बरोबर आहे. म्हणजे कशा दिसत होत्या आणि कसं घडत गेले, एक 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 स्टेप बाय स्टेप त्यांना काय केलेलं आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तीच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा पेहराव साधं राहणं होतं का एकदम राहणं वेगळं होतं. जसं आपण समजा आजही आपण स्वामी विवेकानंद म्हटलं की एक विशिष्ट पेहराव आपल्या डोळ्यासमोर होतो. महात्मा गांधीजी म्हटलं की त्यांचा पेहराव वेगळाच लक्षात येतो. पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं की आपल्याला पूर्ण पोशाख, लावलेलं फूल वगैरे, म्हणजे पेहरावावरून सुद्धा त्यांची पर्सनॅलिटी नेमकं ते कसे होते. गांधीजींच्या ह्याच्यावरून काय लक्षात येतं की इतका मोठा माणूस, साधी राहणे, पण विचार मात्र कसे होते, उच्च होते.
ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी लक्षात येतात. तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी काय की आपण राहिलोय, आपण लहानपणीचे दिवस काढले असतील, परंतु आज मी ज्या पद्धतीने राहणार आहे, माझा समाज जसा राहायला पाहिजे उद्या, ते दाखवण्याचं काम त्यांना केलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे पेहराव कसा आहे याच्यावरून ते व्यक्तित्व ठरत नाही, परंतु त्यांना केलेल्या त्या गोष्टी मागच्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला मिळत जातो. त्याचबरोबर प्रसंगाच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर जशाच तसा उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूंच्या छायाचित्रामधून त्याचं स्वरूप लक्षात येतं. ठीक आहे, ह्या गोष्टी घडतात. आता पुढचं आहे ध्वनिमुद्रित, ज्याला आपण रेकॉर्डिंग म्हणतो ना, ते रेकॉर्ड्स आपल्याला पाहिजे. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत, जी फक्त ऐकता येतात. आधुनिक काळात नेत्यांनी व महत्त्वाच्या व्यक्तींनी केले लक्षात आलं असेल, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण याचा वापर आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो महत्त्वाचा चित्रपट, जो दृकश्राव्य साधनात येतो. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार आहे. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. बघा, 20व्या शतकात म्हणजे नेमकं कोणतं शतक आहे ते? भारताच्या स्वातंत्र्याचं शतक आहे. बरोबर आहे, म्हणजे मधल्या काळात आपला भारत देश साधारणतः स्वतंत्र झाला, तर त्या काळातलं हे चित्र आहे. आणि त्या काळात चित्रपटसृष्टीला काय झालं, काय म्हणून त्याचा पाया भरला गेला आणि तिथून पुढे उत्कर्षसुद्धा सुरू झाला. दादासाहेब फाळकेंनी 1913मध्ये, बघा हे लक्षात घ्या, दादासाहेब फाळके नाव लक्षात घ्या आणि काळसुद्धा लक्षात घ्या, 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, म्हणजे सुरुवात त्यांनी केलेली लक्षात घ्या. म्हणून आज सुद्धा बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, म्हणजे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती जर असेल त्या क्षेत्रातला तर दादासाहेब फाळके, आणि त्यांनी हे काम केलं आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की ते आपल्या महाराष्ट्राचे होते. ठीक आहे, सो मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. आजही आपण खूप जणांची अगदी दांडी यात्रा असेल, चले जाव चळवळ असेल, असहकार चळवळ असेल, त्या घडलेल्या गोष्टींच्या चित्रफिती आपण पाहू शकतो. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. ठीक आहे, या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. आजही बहुतांश साधनं जशाच तशी आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. त्यांना सगळ्यांना काय केलं, व्यवस्थित ठेवलं आहे म्हणून ती आहेत, कारण पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ना आपला भारताचा इतिहास काय आहे ते. ठीक आहे, लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून सुद्धा घ्यावं लागतं. म्हणजे मी जर समजा एखाद्या गोष्टीला पाहत असेल आणि फक्त पॉझिटिव्ह पाहत असेल तर मी लिहिताना फक्त पॉझिटिव्ह लिहिल, बट त्याच्या काही निगेटिव्ह गोष्टीसुद्धा असू शकतात. म्हणजे तुम्हाला साधनकर्त्याचा दृष्टिकोनसुद्धा काय करायचं, समजून घ्यायचा, सांगणाराचा, हे तपासून घ्यावं लागतं. या साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ही जर साधनं जतन नाही केली तर आपल्या पुढच्या पिढीला आपला इतिहास कसा राहणार लक्षात. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडं सोपवता येणार आहे. म्हणजे आपल्याला जर समजा हा वारसा पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ही साधनं आज जपून ठेवावी लागतील. लक्षात घ्या, हे जे आत्ताचं पेज आहे जे तुम्ही बघताय याच्यावरती 2 प्रश्न विचारले गेले, जसा की 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा किंवा आगळा वेगळा आविष्कार कोणता, तर तुम्हाला उत्तर सांगता येईल पोवाडा नाही, छायाचित्र नाही, लोकगीत नाही, तर चित्रपट हा आगळा वेगळा आविष्कार आहे. आत्ताच्याच पेजवरती आपण हे पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न बघा याच्यावरतीच आलेला आहे, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी टिंबटिंब साली रोवली. आता इथं आपल्याला माहीत असेल तर देऊयात आपण उत्तर 1913मध्ये. ठीक आहे, जे आपण मागच्या पेजवरच पाहिलं होतं या ठिकाणी. ठीक आहे, तर या ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, ह्या गोष्टी लगेच काय करत चला, नोट डाऊन करत चला, कारण ह्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. हेच प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जाणार आहेत. ठीक आहे,
आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. थोडासा मोठा असेल व्हिडिओ, पण तुम्हाला सगळी माहिती त्याचबरोबर या पाठावर आलेले प्रश्नसुद्धा त्या कन्सेप्टनंतर मी सांगितले, जेणेकरून ते क्लिअर होतील. ठीक आहे. जर आपल्या मित्रांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या मित्रांनाही सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला. तुम्ही तर केलेलं आहे याची मला खात्री आहे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.